नमस्कार मित्रांनो, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता तब्बल 1 महिना होऊन गेले आहे. मित्रांनो, जर या गोष्टी अगोदर घडल्या असत्या तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे आपल्यामध्ये आपल्याला आज जिवंत पाहायला मिळाले असते. तीच गोष्ट जर घडली असती तर आज संतोष देशमुख हे आपल्यामध्ये नक्कीच आपल्याला भेटले असते. मित्रांनो, या आरोपामध्ये आरोपी म्हणून असणाऱ्या सुदर्शन गुले हा पहिल्यापासूनच खंडणी घेणं, एखाद्याला दमदाटी करणं, एखाद्याकडून पैसा वसूल करणं, रस्त्यावर जाऊन दंगा करणं, एखाद्याला मारहाण करणं असल्या गुन्ह्यांमध्ये त्याच्यावरती केज आणि शेजारच्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा केसेस आहेत. मित्रांनो, याच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये किंवा मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये किंवा पैसे वसुलीच्या गुन्ह्यांमध्ये जर त्याच्यावर प्रॉपर कारवाई झाली असती आणि प्रॉपर कारवाई होऊन त्याला जर पोलीस खाक्या दाखवण्यात आल्या असत्या तर त्याच्यासारखी मनोवृत्ती वाढलीच नसती आणि ही मनोवृत्ती पुढे जाऊन संतोष देशमुखसारख्या माणसाचा खून करण्यापर्यंत कधीच गेली नसती. कारण त्याच वेळेस जर त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या असत्या आणि त्याला पोलिसा खाक्या दाखवल्यामुळे त्याच्यामध्ये तो नक्कीच बदल झाला असता. परंतु आपल्यावरती राजकीय वरदस्त आहे, पोलीस आपल्या ओळखीचे आहेत, आपल्यावरती कोणतीही कारवाई होत नाही हे पाहून यासारख्या मनोवृत्ती वाढत जातात आणि या मनोवृत्ती मग पुढे असं भयंकर रूप घेतात. जर या मनोवृत्तीला त्याच वेळेस ठेचलं गेलं असतं आणि त्याच वेळेस जर याच्यावरती कारवाई झाली असती तर आज आपल्यामध्ये संतोष देशमुख हे आपल्याला जिवंत मिळाले असते. परंतु आपली पोलीस यंत्रणा एवढी बाहुली बनलेली आहे की त्यांच्यावरती राजकीय वरदस्त एवढा बनलेला आहे की त्यांना आरोपींना अटक करण्याच्या अगोदर सोडून द्यावं लागतं. त्यामुळे या असल्या आरोपींचं मनोबल वाढत जातं आणि यासारखे हत्याकांड घडतात. आज जर त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये नक्कीच जर त्याला सजा झाली असती तर त्याची एवढी मनोवृत्ती कधीच वाढली नसती आणि त्यानं आज संतोष देशमुखसारख्या सरपंचाचा खून करण्याची कधीच हिंमत केली नसती. त्यामुळे मला एवढंच वाटतं की पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ज्या पण व्यक्तीवरती गुन्हा दाखल होतो त्याचा सखोल छडा लावला पाहिजे. कोणत्याही राजकीय बळीला न पडता त्यांनी त्याचा छडा लावला पाहिजे. एवढंच मी माझ्या या व्हिडिओमधून सांगतो. आणि आज जर यासारखी मनोवृत्ती ही वाढली नसती, पोलिसांनी वेळीच त्याला ठेचलं असतं तर आज नक्कीच संतोष देशमुख हे आपल्यामध्ये आपल्याला नक्कीच दिसले असते. धन्यवाद. आपल्याला काय वाटतं, आपली पोलीस डिपार्टमेंट खरंच एवढं चांगलं काम करतं की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.